तर चला सकाळचे आता 7 वाजलेले आहेत आणि थोडासा स्वयंपाक पण मी करून घेतलाय. स्वयंपाकामधलं काय दाखवलं नाही तुम्हाला. तर स्वयंपाक करून बाजूला ठेवला. त्याच्यानंतर डबा वगैरे बनवून दिला बांधून आणि मग मी इकडं गॅलरीत मला थोडंसं ऊन दिसलं. तर म्हणलं चला. तर आता हे उन्हाळे वाळवणातलं आहे. साबुदाण्याचे पापड, परत कुरडया, थोडेसे बटाट्याचे वेफर्स. तर बटाट्याचे वेफर्स आहे ना थोडासा कलर चेंज झाला आहे. कारण आता पाऊस इकडं जास्त होता ना त्याच्यामुळं मग काय एकदा सुकवल्या परत बाहेर टाकताच आलं नाही. तर खायला खूप टेस्टी लागतात पण कलर थोडासा लाल झाला आहे. तर म्हणलं चला आता उन्हात सगळं सुकवायला टाकूया आणि डबे मोकळे करून घेऊया. तर आता हे मी बरेच दिवस झाले डब्यामध्ये भरून ठेवलं होतं. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवलं होतं. कडक हे पण थोडंसं ऊन दिलं ना मग काय होतं अजून कडक राहतं आणि कलर पण थोडासा चेंज होतो. तर आधी गॅलरी झाडून पुसून घेतली. त्याच्यानंतर चटई अंथरून मग ह्याच्यावर सगळे कुरडई, पापड, थोडेसे साबुदाणा बटाट्याचे पापड, त्याच्यानंतर वेफर्स हे सगळं टाकून घेतलं. म्हणलं तोपर्यंत डबे घासून घेते. तर हे सकाळी उठल्याच्या नंतरचं माझं काम होतं. कारण आज थोडासा डब्यापुरता स्वयंपाक करून दिला. चपाती, कोबीची भाजी आणि म्हणलं आता उपास आहे माझा तर पोरांना पण कधी कधी खिचडी खायची असती तर नंतर मग बनवीन गरम गरम. तर इथं मी भांडे घासून घेते तोपर्यंत चहासुद्धा उकळलाय. मी आता चहा घेते. डबे घासून झाल्याच्या नंतर डबेसुद्धा उन्हात सुकायला ठेवते थोडा वेळ. आता हे खूप मोठाले डबे येतं पण घासायला तर लागतात. जवळजवळ 2-3 महिन्यामधून मी एकदाच घासायला काढते. सगळं सामान असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे डबे काय नमस्कार घासता येत मैत्रिणींनो, नाहीत. शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला आता थोडंसं इथं माझं आंघोळ वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. आज केस पण धुतले तर कारण आज आहे एकादशी. तर एकादशीच्या खूप सगळ्यांना शुभेच्छा. तर आज आलेली आहे सोमवारची एकादश. तर सोमवारची एकादश आलेली चांगलं असतं. तर सोमवार पण घडतो आणि एकादश पण घडते. तर अशा माझ्या एकादशी चालूच असतात, पंधरवाड्या पण आणि महिन्याच्या पण. तर मी कुठलाही उपास धरत नाही दुसरा, फक्त एवढी एकादश धरते. कारण मला उपास जास्त जमत नाही. ॲसिडिटी होती लगेच काय खिचडी वगैरे जास्त खाण्यात आलं ना त्याच्यामुळे मी उपास जास्त पकडत नाही. पण एवढे एकादशी ती हमखास असते. तर बाकीचे सकाळी उठल्याच्या नंतर स्वयंपाक आवरून घेतला. त्याच्यानंतर भांडे पडलेले होते ते सगळे घासून घेतले आणि नंतर मला थोडंसं आहे ना डब्यामधलं सगळं गेल्या वर्षी म्हणजे उन्हाळ्यामध्ये बनवलेलं वाळवण, परत गावावरून थोड्याशा मला कुरड्या वगैरे दिलेल्या त्या पण डब्यात तशाच होत्या. त्या पण मी आता सुकायला टाकल्यात उन्हामध्ये. कारण आता ऊन थोडं थोडं चांगलं पडायला लागले. थंडी सकाळचं राहते पण ऊन भरपूर असते. त्याच्यामुळं मग गॅलरीमध्ये आधी चांगली पुसून वगैरे घेतली आणि नंतर मग सगळं सुकायला टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने सकाळचं काम थोडंसं आवरलं आहे. अजून दिवसभर काम चालूच राहणार आहे. काय काय ते तुम्हाला सांगते. तर थोडेसे आता मला आहे ना लाडूची ऑर्डर यायला लागले आता. तर मी त्या पण बनवून देते. तर काल तसंच झालं, मग दिवसभर मला कसलाच वेळ मिळाला नाही. काल दिवसभर मी लाडूच बनवत होते. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथं मुंबईमध्ये नेरूळ, उलवा जवळ आसपास असताल ना तर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच सांगा. तर आता चालू झालेले आहे तिळाचे लाडू, शेंगदाणा लाडू, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट लाडू, मेथीचे लाडू. आता जरा थंडी आहे त्याच्यामुळं मेथी लाडू पण म्हणजे घेतात, त्याच्यामुळं ते पण थोडंसं चालू केलं आहे. तर चला मग राहेडेवमध्ये सकाळचे सगळे थोडेसे कामं आवरलेत. अजून मला देव वगैरे चांगले धुवून घ्यायचे, तर पूजा करायची. हार वगैरे कालच आणलेला आहे तर ते पण मी आता करून घेते. पण म्हणलं थोडंसं तुमच्याशी बोलावं आणि आज थोडा व्हिडिओ आहे ना लेट आलेला आहे. कारण काल दिवसभर टाईम नाही मिळाला ना मला, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला टाईम नाही राहिला. कारण काल मी दिवसभर कामात होते तर मग कसं व्हिडिओ शूट करणार. तर थोडंसं मी लाडूचे फोटो टाकते फक्त. आणि रेसिपी पाहिजे असेल ड्रायफ्रूट लाडूची तर चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता, टाकलेली आहे. आता 4-5 दिवस झाला असेल टाकलेली. तर तुम्हाला जर घरी बनवायची असेल तर रेसिपी पाहूनसुद्धा बनवू शकता. अजून मेथीची काय टाकली नाही पण ती पण मी शूट करीन. तर चला राहा व्हिडिओमध्ये. तर आज एकादशीला बरोबर 15 दिवस झाला आणि सोमवारीची एकादश होती. गेली एकादशसुद्धा सोमवारीच होती आणि ही पण एकादश सोमवारीच आहे. तर पूर्ण खराब झालं होतं मंदिरामध्ये. रोजचं कसं असतं आपलं दिवाबत्ती करून घ्यायचं. देव वगैरे काय मी रोज घासत नाही. पण 15 दिवसातून एकदा देव एकदम क्लीन करून घेते आणि नंतर पूजा वगैरे सगळं मांडून घेते. तर इथं ना पूर्ण खाली आपण रोज देवाला फुलं वगैरे वाहतो ते पण पडलेलं होतं. त्याच्यानंतर काय बनवलं घरामध्ये तर ते पण थोडंफार देवासमोर ठेवतो प्रसाद म्हणून. तर सगळं आता मी हे पुसून घेते.
त्याच्या खालचे कपडे वगैरे पण आता चांगले धुवून घेते. 15 दिवस झालं बरोबर एकादशीला, तर तेव्हाच मी हे कपडे धुवून सुकून परत खाली मंदिरामध्ये आणि बाहेर पण अंथरून देते. कारण बाबांचा फोटो ठेवतो ना आम्ही, तिथं पण त्यांच्या खाली लाल कलरचा कपडा, असं म्हणतात लाल आणि पिवळं वस्त्र मंदिरामध्ये असलेलं चांगलं किंवा शुभ असतं. तर इथं सगळं पूर्ण मी क्लीन करून घेते. फक्त म्हणजे गणपती वगैरे आम्ही बसवतो ना, तेव्हासुद्धा लाल किंवा पिवळाच कपडा वापरतो. तर हे कपडे आहे ना, कॉटनचे कपडे येते, हे असे विकत मिळतात. तर मस्त अशा म्हणजे मी कट करून घेते आणि नंतर मग चांगले धुवून हे करून घेते. तर सगळे देवाचे भांडे मी क्लीन करून घेतले. तरी अन्नपूर्णा आहे ना, ती पण तांदळामध्ये ठेवायला लागते, ते सुद्धा तांदूळ बदलून घेतले. तर महिन्यातून नाही पण 15 दिवसाला माझं बरोबर हे असं असतंच. तर पूर्ण सगळं क्लीन करायचं, तांदूळ बदलायचे. तर मस्त असं देवाला गंध वगैरे लावून घेतला. आधी सगळे पूर्ण स्वच्छ करून घेतले, कपड्यांनी फोटो वगैरे पुसून घेतले, हे भांडे सगळे चांगले घासून घेतले. आणि हार फुलं तर रात्रीच आणून ठेवले होते, कारण सकाळी इकडं काय आमच्या जवळ काय नाही आहे, थोडंसं लांब जायला लागतं. तर सकाळी सकाळी कोण जाणार एवढ्या लांब, त्याच्यामुळं मी काय करते मग दुसऱ्या दिवशी एकादश असेल किंवा काय असेल तर मग आदल्या दिवशीच हार फुलं आणून ठेवते. तर मस्त असा कळस पण लावलेला आहे. आणि आता मी बाबांच्या फोटोला फुलं वाहून घेते, त्याच्यानंतर मग आता दिवा पण लावून देते. तर मस्त अशी माझी सगळी पूजा चालू आहे, फुलं वगैरे व्हायचं, गंधबिंद. तर मस्त असं क्लीन पण केलं आणि चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं. सकाळी आपल्या घरामध्ये दिवा, बत्ती, अगरबत्तीचा सुगंध जर दरवळत असेल ना, तर मस्त वाटतं सकाळी सकाळी. तर हे कामं माझे चाललेले आहेत सकाळचं. त्याच्यानंतर मग आता दिवा पण लावून घेते, वाती वगैरे वळून घेतल्या मस्त. कापूस आहे त्याच्यामुळं मग मी काय आहे त्या वाती आणत नाही, हातानेच वाती वळून घेते आणि दिवाबत्ती लावून घेते. तर हे तेल आम्ही आहे ना, असं बॉटल मिळते ती वेगळीच आणतो आणि मस्त असे दिवे अगरबत्ती लावून घेते, ओवाळून घेते. त्याच्यानंतर मग आता पूर्ण आता पूजा पण झाली आणि देवाचं दर्शन घेऊन आपल्या बाकीच्या कामाला रिकामं. तर मला आज फराळ पण बनवायचा होता. तर म्हणलं आता आधी शेंगदाणे आणि साखर ठेवली, अजून फराळ बनवायचा बाकी आहे, त्याच्यामुळे प्रसाद म्हणून गोड शेंगदाणे आणि साखर ठेवून दिली देवाच्या पुढे. आज एकादशी ना, त्याच्यामुळं मग सगळं हे व्यवस्थितच करायला लागतं आणि करायला पण चांगलं वाटतं. तर मस्त असे 2 दिवे स्वच्छ घासून पूर्ण त्याच्यामध्ये दिवा वगैरे लावून झालेला आहे. आता माझा पूर्ण क्लीन झालं आहे सगळं. नारळाचा कोंब पण छान उगाला आहे, चांगला सरळ चाललेला आहे, मस्त असा आला आहे. आणि नारळ तुम्हाला जर ठेवायचं असेल ना, तर काय करायचं, रोज कळसामध्ये पाणी ठेवायचं, पाणी बदलायचं आणि रोज नारळ धुवून काढायचा, तर मस्त असं मोड येतं. माझ्या याला पण बराच दिवस येत नव्हता. आणि हवेला ठेवायचं, थोडी तरी हवा लागली पाहिजे, कारण मी ना कळसच मंदिरामध्ये ठेवायचे, तर हवाच लागत नव्हती. त्याच्यामुळं मग काय व्हायचं, थोडासा मोड वगैरे आलं की नारळ आतमध्ये नमस्कार सडल्यासारखं मैत्रिणींनो, सगळी पूजा बिजा आवरून झाली, आता फराळ करायचा आहे. पण आता बघा व्हिडिओ टाकून देते. फराळात काय खिचडीच बनवणार आहे, तर थोड्या वेळाने बनवीन. जरा सगळं आताशा आवारले, फक्त फराळ बनवायचं बाकी आहे. चला मग आता मी इथं बटाटे घेतले तर आणि मिरची वगैरे सगळं धुवून घेतलेले आणि वेफर थोडेसे बाहेर सुकाय टाकले होते, तर आता ते पण थोडेसे तळायला आणलेत घरात. तर शेंगदाणे भाजून मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवले, तर ते पण थोडेसे जाडसर बारीक करून घ्यायचे. तर आणि मिरची तळायला थोडीशी ठेवली, पण एक असं झालं की लक्षातच राहिलं नाही, वेफर तळून घेतले आणि मिरचीचं आठवणच राहिली नाही. तर आता इथं मी काय करते, बटाटा आहे ना, असं पातळ कापून घ्यायचा काचऱ्या केल्यासारखं, म्हणजे अजिबात उकडायची वगैरे काहीच गरज लागत नाही. कारण उकडलेल्या बटाट्यापेक्षा फक्त असा बटाटा फ्राय केला ना तेलामध्ये, तो पण भारी लागतो. तर मी आता इथं वेफर तळून घेते. तुम्हाला मी बोलले ना, थोडासा वेफरचा कलर चेंज झाला आहे. कशामुळं झाला आहे तो, कारण डब्यात ठेवल्यामुळं आणि त्याला परत बिलकुल ऊन वगैरे काहीच दिलं नाही. जेव्हा उन्हाळ्यामध्ये बनवले ना, आणि लवकर बनवले होते एप्रिल महिन्यामध्ये, तर खायला टेस्टी लागतात. पण थोडा आता पावसाळा यंदा जास्त होता, त्याच्यामुळं कलर चेंज झाला आहे. तर मिरचीचं सांगितलं तुम्हाला मी, मिरची तळायची होती मला, पण लक्षातच राहिलं नाही. मग मी काय केलं, तेल काढून ठेवलं, बटाटा टाकून घेतला आणि नंतर लक्षात आलं मिरची तळायची. तर मग मी जुगाडच केलं एक, म्हणलं चला थोडेसे बटाटे साईडला घेऊया कापलेले कढईमधले तेलातले, आणि त्याच्यामध्ये मिरची टाकून तळून घेतली. तर कधी कधी असं होतं, म्हणजे स्वयंपाक करता करता सुद्धा लक्षातलं जातं माणसाच्या. आणि मस्त अशी जाडसर मिरची, बटाटा आधी परतून घेतला, साबुदाणा टाकून घेतला
आणि आता शेंगदाण्याचा कूट टाकते. तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा जाडसर करायचं साबुदाणा खिचडीला. एकदम बारीक नाही करायचा, कारण मग जाडसर केला ना तर सुटसुटीत अशी चांगली खिचडी होती आपली. तर असा आहे आज उपासाचा, म्हणजे उपास आहे ना, तर त्याच्यामुळं आणि सगळ्यांनाच खायची होती दुपारी खिचडी. तर म्हणलं चला बनवते जास्त, कारण आवडती सगळ्यांनाच खायला आमच्या घरामध्ये. तर मस्त असे वेफर, खिचडी आणि थोडंसं दही त्याच्यासोबत. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ तो पण कमेंटमध्ये सांगा, आणि देवपूजा कशी वाटली ते पण सांगा. बाकीचं मग चालूच राहते आपलं दिवसभर हळूहळू. परत आत्ता खाल्लं का परत लगेच भांडे घासायची वेळ. तर मस्त अशी खिचडी गरम करून घेते. फक्त काय करायचं, जास्त परतून द्यायची. मस्त खिचडी मऊ, एकदम मऊ होती. तर अजिबात अशी हे होत नाही. तर एकदम छान खिचडी झालेली. तर चला या तुम्हीसुद्धा एकादशीचा फराळ करायला. मस्त आता मी ताट वाढवून घेते आणि मिस्टरांना देते, कारण त्यांना पण आवडते खिचडी. त्याच्यामुळं मग त्यांना देते आधी, नंतर आम्हाला पण घेते. कारण आता 2 वाजलेले आहेत दुपारच्या. त्याच्यामुळं मग फराळ करायला त्यांना डबा दिला होता मी सकाळी. ते डबा वगैरे खाऊन परत घरी आले, तर मग त्यांना पण गरम गरम खिचडी, दही आणि मिरची तोंडी लावायला, थोडेसे वेफर्स. तर पापड पण तळायचे होते मला साबुदाण्याचे, पण ते भरपूर झालं असतं तेलकट, म्हणून मी फक्त वेफरच तळले. आणि मग भरपूर झालं एवढं फराळ. चला आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.